खातेदारांवर होणारा अन्याय किती दिवस सहन करायचा? बँक, फायनान्स, NBC पतसंस्था आणि आम्हाला जीवे मारण्याचा प्रण केला आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनात सहभागी होऊन अन्यायाविरुद्ध मूळ संविधानिक अधिकार बजावण्याकरिता मुंबई येथे लढा उभारल्याचे व सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रहार जनशक्ती शीतल भाऊसाहेब गोरे यांनी सांगितले. बँक, फायनान्स कंपन्या, NBC पतसंस्था यांच्याकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे, चुकीच्या कारभारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, कर्जदार यांच्या वतीने नुकतेच आझाद मैदान मुंबई येथे 3 दिवस उपोषण व जन आंदोलन करण्यात आले. त्यासाठी शासनाने कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकरी, कर्जदार मोठ्या संख्येने उपोषणास बसले होते व विविध संघटनांनी त्यांचे नेतृत्व केले होते. कर्ज घेणे हा काही गुन्हा नाही. प्रत्येक माणसाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्याला कर्ज घ्यावे लागते व काही कारणामुळे कर्ज रक्कम भरणे शक्य होत नाही. अशाने बँका, पतसंस्था आत्महत्या करायची परिस्थिती निर्माण करतात. त्यासाठी मुख्यमंत्री यांनी याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. मोतीलाल होम फायनान्स उर्फ इन्फायर होम फायनान्स लिमिटेड यांचे बाबत माहिती दिली. तसेच श्रीरामपूर येथील अंबिका महिला पतसंस्थाकडून मनमानी कारभार होत असून त्याचा त्रास अनेक सभादारांना झाला आहे. सभादारांना वार्षिक सभेला निमंत्रण न देणे, सोने तारण कर्जदारांना माहिती न देता परस्पर निलावाने विल्हेवाट लावणे, संचालक मंडळाची निवडणूक न घेता थेट मंडळ चेअरमन नियुक्त करणे या नियमबाह्य बाबी आहेत. 30 सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याने अनेक सभासद आपल्या विविध समस्या मांडणार असून ही सभा गाजवणार आहे. या संदर्भात अनेक तक्रारी बच्चू कडू यांनी निवेदनाने दिले आहेत. सदर पतसंस्थेच्या मनमानी कारभार विरोधात महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. तहसीलदार श्रीरामपूर, सहाय्यक निबंधक, उद्योजक अशोक कानडे यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले होते. अद्याप सहाय्यक निमंत्रक श्रीरामपूर यांच्याकडून निर्णय कारवाई न झाल्याने श्रीमती शीतल गोरे यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले व सहकार मंत्री यांनी सहकार आयुक्त यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले, असे गोरे यांनी सांगितले. अंबिका महिला पतसंस्था श्रीरामपूर या ठिकाणाहून माझे फक्त डॉक्युमेंटवर सह्या घेतल्या, पण मला कुठल्याही प्रकारचं कर्ज दिलेलं नाहीये. तरी सुद्धा मला त्या कर्जाच्या नोटीस वगैरे पाठवतात. त्यासाठी आम्ही बँकेचा काय गैरव्यवहार, मनमानी कारभार आहे, त्यासाठी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेल्या 16 ऑगस्ट रोजी उपोषण केलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी लेखी आश्वासन देऊनही आज 1 महिना होत आला, तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये आणि कोणत्याच प्रकारचे कागदपत्र न घेता त्या ठिकाणी लाखोंनी कर्ज वितरित केलं जातं. सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असताना देखील बोलू दिलं जात नाही किंवा जनरल मीटिंगला बोलवलं देखील दिलं जात नाही आणि सभेचं निवेदन दिल्यानंतर आपण जर गेलं तर त्या ठिकाणी आपल्या लिखित स्वरूपात काही द्यायचं असेल तर ते बोलू देत नाही. गोल्ड लोन, सोनं तारण केलेल्या खातेदारांचं परस्पर सोन्याचा लिलाव केला जातो, त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही आणि बँकेच्या अंबिका महिला पतसंस्थेच्या विरोधी आवाज उठवला गेला म्हणून ते मला धमकीच्या नोटीस पाठवतात. त्याचप्रमाणे येत्या 30 सप्टेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. त्या सर्वसाधारण सभेमध्ये माझं अवर्ग सभासदत्व रद्द करू, कारण मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवते म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या त्या मला धमकी देतात. त्यामुळे त्या बँकेपासून माझ्या जीविताला धोका आहे. मी प्रशासनाला विनंती करते की त्या पतसंस्थेच्या, अंबिका महिला पतसंस्थेच्या मनमानी आणि गैरकारभाराची चौकशी करून त्या ठिकाणी प्रशासक नेमावा. धन्यवाद. बैंक और पंच संस्था का इतना अत्याचार हो गया है भारत के अंदर कि यहाँ पे आंदोलन में बैठना पड़ रहा है. काफ़ी लोग छोटे मोटे लोन लेने के बाद आत्महत्या करने पे वो मजबूर करते हैं. तो काफ़ी पीड़ित लोग यहाँ पे आए हुए हैं. देख सकते हैं आज़ाद मैदान में काफ़ी लोग आए हैं जो कर्ज लेकर पीड़ित है. तो 15 साल के उनको भी नोटिस भेजते, 15 साल माइनर छोटे बच्चे उनको भी नोटिस भेजते और इतना जुल्म किया है कि वो पतसंस्था, अंबिका महिला पतसंस्था ने टॉर्चर करने से मेरे पति का हार्ट अटैक से निधन हुआ है. अभी वो मुझे बहुत तकलीफ देते हैं सर. आज ये पीड़ित होकर यहाँ पे आए हैं. पूरी जो कर्ज से संगठन यहाँ पे आए हैं, सभी लोग इनका मदद करेंगे और थोड़ी देर में जो भी बैंक के ऊपर या NBFC के ऊपर कार्रवाई होगा पूरी जनता करेगी. बहुत बहुत धन्यवाद. 2 साल से आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अभिषेक बारसे. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज. आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा
86 68 50 08 62.